नमस्कार शिक्षक मित्रांनो, लेट्स लर्न विथ मनीषा या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण स्वच्छ एवं हरित विद्यालय म्हणजेच SHVR या पूर्ण प्रक्रियेची माहिती या व्हिडिओमध्ये मिळवणार आहोत. या सर्व प्रक्रियेला ऑगस्ट 1 पासून सुरुवात झालेली आहे. केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाच्या निर्देशानुसार UDAS प्लस कोड प्राप्त असलेल्या सर्व शाळा, शासकीय, निमशासकीय, खाजगी या सर्व शाळांना ही प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रक्रियेची ऑनलाईन नोंदणी कशी करायची, कोणकोणती माहिती भरायची, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, तसेच संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या आणि टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच उपयुक्त शैक्षणिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शिक्षक मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या नवीन माहितीच्या व्हिडिओसाठी. आता आपल्याला आपल्या फोनच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन SHVR असे सर्च करायचे आहे. आपण हे SHVR टाईप केल्यानंतर लगेचच आपल्या समोर SHVR ॲप हे ऑप्शन येतं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या समोर अशी स्क्रीन येणार, ज्याच्यावर SHVRचा लोगो दिसणार आणि NCERT त्याच्या खाली आपल्याला दिसतंय. यानंतर इन्स्टॉल या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इन्स्टॉल बटनावर क्लिक केल्यानंतर लगेचच ॲप्लिकेशन इन्स्टॉल होतं, कारण खूप मोठं ॲप्लिकेशन हे नाही आहे. 45 MBचं आहे फक्त, इतका वेळ लागत नाही. त्याच्यासाठी जर नेटवर्क स्लो असेल तर कदाचित थोडाफार वेळ लागू शकतो, नाहीतर इतका वेळ लागत नाही. बघा आपलं इन्स्टॉल झालेलं आहे. यानंतर आपण ओपन या बटनावर क्लिक करणार. ओपन बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा इंटरफेस येणार, अशी एक स्क्रीन येणार. त्याच्यात आपल्याला काय काम करायचं आहे ते 6 क्षेत्र दिसतात. पुढे आपल्याला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. भाषा इंग्लिश आणि हिंदी या 2च भाषा दिलेल्या आहेत. मराठी भाषा इथे नाही. म्हणून तुम्हाला जी भाषा योग्य वाटत असेल तिच्यात तुम्ही काम करू शकतात. आता सध्या तर मी हिंदी भाषा निवडलेली आहे. पुढे कंटिन्यू या बटनावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर ही स्क्रीन येते. त्याच्यामध्ये स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन 26-27 असं आपल्याला दिसतं आहे. त्याच्यात आपल्याला दिलेलं आहे की हे मूल्यांकन का गरजेचं आहे आणि कशासाठी करायचं आहे. आपण आगे बढे या बटनावर क्लिक केल्यानंतर हे 6 क्षेत्र आपल्या समोर येतात. श्रेणिया म्हटलेलं आहे त्याच्यात. तर आपल्याला याच्यात काम करायचं आहे. पाणी, शौचालय, साबुन से हाथ धोना, संचालन और रखरखाव, व्यवहार परिवर्तन और क्षमता निर्माण, मिशन लाईफ गतिविधिया या सर्व 6 क्षेत्रांवर आपल्याला इथे मुख्यतः काम करायचं आहे. आणि खरं मूल्यांकन इथूनच सुरू होतं. पुढे आहे विद्यालय आणि अधिकृत मूल्यांकन करता. आपल्याला विद्यालय म्हणजे स्वमूल्यांकन संरक्षण सबमिट करे. आपल्याला अगोदर स्वमूल्यांकन करायचं आहे विद्यालयाचं आणि त्यानंतर मूल्यांकन करता म्हणजे जे ह्या टीमचे ऑफिसर येतील ते मूल्यांकन करतील. पुढची जी टॅब आहे ती मूल्यांकन एवं मान्यता प्रक्रिया, पारदर्शिता और उत्तरदायित्व सुनिश्चित करणं. याच्यामध्ये पहिले स्कूल स्टाफ म्हणजे अगोदर आपण मूल्यांकन करायचं, त्यानंतर दुसरी कमिटी येणार, ती मूल्यांकन करणार आणि शेवटचं अजून एक मूल्यांकन होईल की ज्याच्यामध्ये पारदर्शकता हवं असं 3 प्रकारे याचं मूल्यांकन केलं जाणार आहे. पुढची जी टॅब आहे याच्यात आपल्याला अतिशय छान असं स्पष्टीकरण सांगितलेलं आहे की हे मूल्यांकन कशासाठी गरजेचं आहे किंवा पारदर्शिकता का याच्यासाठी गरजेची आहे. प्रत्येक जिल्हा उन स्कूलों में 8 को नामित कर सकता है जिन्हें 4 स्टार मतलब 4 स्टार उससे अधिक मूल्यांकन मिली है. ज्याला 4 स्टार मिळणार आहे त्याचं मूल्यांकन डबल होणार आहे, लक्षात घ्या. आणि जो 5 स्टार मध्ये येणार आहे तर प्रत्येक राज्य संघ शासित 20 किलो को नामित कर सकता है. 5 स्टार मूल्यांकन मिली म्हणजे ज्या शाळेला 5 स्टार मूल्यांकन मिळणार आहे ते इथे बक्षिसास पात्र असणार आहे. पुढे आहे आपल्याला आपली भूमिका निवडायची आहे की आपण स्कूल उपयोग करता आहोत की अधिकृत मूल्यांकन करता. आता आपण अगोदर आपल्या शाळेची माहिती भरणार आहोत, म्हणून आपण इथे स्कूल मूल्यांकन करता हे ऑप्शन निवडणार आहोत आणि जारी रखे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हाईल युजिंग धिस ॲप हे पहिलं जे ऑप्शन आहे ते निवडायचं आहे. आता बघूयात पुढे आपल्या समोर साइन इन करे ही टॅब येणार आहे. आपण पहिल्यांदाच याच्यामध्ये साइन इन करत आहोत. जरी मागच्या वर्षी केलेलं असेल आपण
तरी पण UDIS प्लस पासवर्ड वगैरे हे ऑप्शन यूज करायचे नाहीत. कारण 2026-27 साठी स्वतंत्र प्रक्रिया दिलेली आहे. म्हणून खाली जे हे निळ्या अक्षरात साइन अप करे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नवीन आपल्याला रजिस्ट्रेशन आपल्या शाळेचं करायचं आहे. आता आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर अशी स्क्रीन येणार आहे. साइन अप करे. आपल्या शाळेचा UDIS कोड नंबर टाकायचा आहे आपल्याला. तो नंबर टाकताना अचूक आणि व्यवस्थित टाकावा म्हणजे पुढची जी प्रक्रिया आहे ती चुकत नाही. बघा मी माझ्या शाळेचा UDIS नंबर आता टाकते आहे. त्यानंतर जो कॅप्चा दिलेला असतो तो कॅप्चा व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला त्या चौकटीमध्ये भरायचा आहे. कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला जारी रखे या बटनावर क्लिक करायचा आहे आणि जो मोबाईल नंबर UDIS प्लसला ऍड केलेला आहे, जो तिथे अधिकृत रजिस्टर आहे आपल्या मुख्याध्यापकाचा किंवा शिक्षकाचा, तर तोच मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे, अन्यथा OTP येणार नाही. आता इथे बघा स्पष्ट सूचना दिलेली आहे, UDIS सिस्टीम से जुडे विद्यालय का मोबाईल नंबर दर्ज करे. तोच नंबर आपल्याला टाकायचा आहे. बघा मोबाईल नंबर व्यवस्थित काळजीपूर्वक टाका म्हणजे OTP आपल्या त्याच नंबरला येणार आहे. त्यानंतर जारी रखे या बटनावर पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला OTP प्राप्त झालेला आहे. बघा मला OTP मिळालेला आहे. आता हा मी OTP ह्या चौकटीमध्ये भरणार. जिथे OTP लिहिलेला आहे तिथे आपण आपला तो OTP टाकायचा आहे आणि पुन्हा जारी रखे या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपल्या समोर अशी स्क्रीन येणार, विद्यालय विवरण की पुष्टी करे. जिथे आता आपल्या शाळेचं नाव आलेलं आहे, त्याच्यानंतर इतरही माहिती आलेली आहे. ही सर्व माहिती जी आपण आपल्या UDIS प्लस मध्ये भरलेली आहे तीच माहिती आलेली आहे. म्हणून काळजीपूर्वक आपल्याला सर्व माहिती नीट बघून घ्यायची आहे. तर वरती आपण बघू शकतो की स्टेप 4 ऑफ 5 आपण 60% काम पूर्ण केलेलं आहे पहिल्या फेजचं. तर आपले 4 स्टेप पूर्ण झालेले आहेत. आता फक्त आपल्याला शेवटची 5वी स्टेप पूर्ण करायची आहे. आता बघूयात 5वी स्टेप काय आहे ते. बघा इथे दिलं आहे, आगे बढ़ने के लिए कृपया निम्नलिखित विवरण भरे. आता आपल्याला हे सगळी माहिती भरायची आहे. याच्यामध्ये पहिलं आहे की सीमावर्ती गाव से तात्पर्य दो देशों के बीच सीमा रेखा के करीब स्थित वस्तियों से है, अर्थात भारतीय क्षेत्र में स्थित गाव जो पड़ोसी देश के साथ अपनी सीमा साझा करते है. म्हणजे याचा अर्थ की तुमचं शाळेचं गाव अशा ठिकाणी आहे का जे बाउंड्री लाईनला आहे दुसऱ्या देशाच्या. तर असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. आपण हा म्हटलं की खाली बघा उत्तरदाता का पदनाम. आता इथे बघा उत्तरदाता का पदनाम जेव्हा आपण क्लिक करतो तर तिथे येते प्रधानाचार्य, कार्यवाहक, शिक्षक और विद्यालय का अन्य कर्मचारी. आता कोण हे काम करणार आहे किंवा कोणाच्या नावाने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या नावावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आता प्रधानाचार्य शक्यतो मुख्याध्यापकाच्या नावानेच आपण सर्व मध्ये लॉग इन करतो. त्याच्या खाली सेम तेच आहे की स्कूल परिसर का उपयोग. आता स्कूल परिसरचा उपयोग तुम्ही कशासाठी करतात? एक ही विद्यालय जो एक से अधिक परिसरों में संचलित होता है. म्हणजे एकच विद्यालय आहे जे एक आणि अधिक परिसर में संचलित म्हणजे वेगळ्या वेगळ्या परिसरमध्ये आहे का? तर हे ऑप्शन असेल त्याच्या खाली एक आहे, एक ही परिसर में एक से अधिक विद्यालय अलग अलग UDIS प्लस कोड वाले हे. आता कधी-कधी काय असतं खूप मोठा कॅम्पस असतो आणि त्याच्यामध्ये 2-3 शाळा भरलेल्या असतात, जिथे प्रत्येकाचा UDIS नंबर वेगळा असतो. तिसरं ऑप्शन आहे एकल विद्यालय द्वैपाली 2 शिफ्ट में संचलित. म्हणजे कधी-कधी एकच शाळा असते, पण सकाळ सत्र आणि दुपार सत्र अशा 2 शिफ्टमध्ये शाळा भरते. अशी तुमची शाळा आहे किंवा एकल विद्यालय एकल पाली, की तुमचं फक्त असं विद्यालय आहे की ते फक्त एकच आहे तेवढ्या परिसरात आणि ते एकाच वेळात भरतं. जसं 11 ते 5, 10 ते 5 अशा वेळात ती तुमची शाळा भरते का हे आपल्याला बघायचं आहे. आता त्याच्यानंतर पुढची आपल्याला टॅब येते
आपण एकल विद्यालय, एकल पाली असं केलं, की त्या चौकटीमध्ये कृपया नियम नियम और शर्तें स्वीकार करे. तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे त्या बॉक्समध्ये आणि नंतर सत्यापित करे और आगे बढे. ह्या दोघं टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा, नियम और शर्ते इथे आपल्याला सहमत असं त्याच्यावर क्लिक करायचं आहे, की या सर्व ज्या गोष्टी मी भरलेल्या आहेत आणि जे नियम आहेत त्याला मी सहमत आहे. पुढे आहे सत्यापित करे. त्यानंतर आपल्याला अशी स्क्रीन येणार आहे जिथं आपल्या शाळेचा आपल्याला पासवर्ड क्रिएट करायचा आहे. पासवर्ड तयार करण्यासाठी सोपा सुटसुटीत असा तुम्हाला जो नेहमीचा लक्षात राहील तो पासवर्ड एक तयार करून घ्या आणि त्याच्या खालचं जे ऑप्शन आहे, त्याच्या खालची जी चौकट आहे पासवर्ड की पुष्टी करे, तर पुन्हा तोच पासवर्ड आपल्याला खाली टाकायचा आहे. जो वरच्या खात्यामध्ये तुम्ही पासवर्ड टाकलेला आहे तोच पासवर्ड खाली टाकायचा आहे. आता खाली म्हटलेलं आहे पासवर्ड कम से कम 8 वर्णों का लंबा होना चाहिए. असे काही नियम दिलेले आहेत जिथे आपण बघायचं आहे. त्यानंतर आपण आगे बढ़िये जेव्हा आपण क्लिक करतो तो साइन अप पूरा हो गया, ठीक है. आपल्याला असं येतं ठीक आहे वर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा त्यानंतर आपल्या समोर अशी एक स्क्रीन येणार आहे ज्याच्यावर प्राथमिक जानकारी प्रोफाईल पुरी कीजिए. आता इथे तुम्हाला तुमच्या शाळेची माहिती भरायची आहे. जी यू डायस प्लस मध्ये जी तुम्ही संख्या टाकलेली आहे ती माहिती भरायची आहे. स्टेप 1 ऑफ 3 इथे आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायच्या आहेत प्रोफाईलच्या. त्या पूर्ण स्टेप पूर्ण झाल्या की आपलं प्रोफाईल पूर्ण होणार आहे. आता इथे तुम्ही समोर बघू शकतात कि विद्यालय में नामांकित विद्यार्थियों की संख्या, विशेष आवश्यकता वाले बच्चों की संख्या म्हणजे CWSN मुलं, शिक्षक एवं कर्मचारियों की संख्या, तुमच्या शाळेमध्ये किती शिक्षक आहेत ही माहिती आपल्याला सगळी भरायची आहे आणि त्याच्या पण खाली अजून 2-3 प्रश्न आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता अगोदर आपण विद्यालय में नामांकित विद्यार्थियों की संख्या ही आपण टॅब पूर्ण करून घेणार आहोत. पहिल्या चौकटीत आहे लडको की संख्या आणि दुसऱ्या चौकटीत आहे लडकियों की संख्या. ती व्यवस्थित काळजीपूर्वक UDAS प्लस मध्ये जो तुमचा आकडा आहे त्या पद्धतीने ती भरून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे CWSN मुलं असतील, दिव्यांग मुलं असतील तर तोही आकडा तुम्ही लडके और लडकिया या कॉलम मध्ये भरून घ्यायचा आहे. पुढे तुमच्या शाळेत शिक्षको एवं कर्मचारियों की संख्या, तुमच्या शाळेत स्त्री आणि पुरुष किती आहेत, किती संख्येने काम करतात हाही आकडा तुम्हाला भरून घ्यायचा आहे. बघा आपण हा आकडा भरून घेऊयात. पुढे विद्यालयों में कुल जल स्रोतों की संख्या म्हणजे वॉटर पॉइंट्स एकूण किती आहेत तुमच्या विद्यालयात, पाण्याच्या टाक्या किती आहेत किंवा पाणी तुम्ही कुठे कुठे साठवून ठेवतात ती संख्या तुम्हाला तिथे लिहायची आहे. पुढचा प्रश्न आहे विद्यालय में शौचालयों की कुल संख्या, मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र शौचालय किती आहेत. शौचालय म्हणजे टॉयलेट हे लक्षात ठेवा. इथं मुताऱ्यांचा उल्लेख करायचा नाही आहे. त्याच्या खाली आपल्याला ते ऑप्शन दिलेलं आहे. विद्यालय में मूत्रालयों की कुल संख्या म्हणजे मुताऱ्या किती आहेत, युरेनल्स किती आहेत ते आपल्याला तिथे लिहायचे आहेत. मुलांचे वेगळे आणि मुलींची वेगळी अशी संख्या आपल्याला तिथे लिहायची आहे. पुढचा प्रश्न आहे क्या विद्यालय में पेयजल स्थल के पास अपशिष्ट जल ग्रे वाटर के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध है. निम्न में से एक सर्वोत्तम विकल्प का चयन करे. म्हणजे जे पाणी आहे कोणतं सांडपाणी, जे मुलं जिथे हात धुतात, जेवणाचे डबे धुतात, तर त्याच्यासाठी तुम्ही योग्य असं व्यवस्थापन केलेलं आहे का? सांडपाण्याचं व्यवस्थापन जे आपण केलेलं आहे, तर ते कोणत्या पद्धतीने केलेलं आहे तिथे आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत, काही ऑप्शन दिलेले आहेत ते निवडायचं आहे. बघा पहिलं दिलेलं आहे क्रियाशील सोखता गड्डा में निष्पादित म्हणजे शोष खड्ड्याच्या वापर करून तिथे पाणी जातं. दुसरं आहे रसोई बगीचा म्हणजे किचन गार्डन में उपयोग. 3 नंबरचा आहे सुरक्षित निष्पादन हेतू किसी नाली चॅनल से जुडा हुआ. एखाद्या गटारीमध्ये किंवा एखाद्या नालीमध्ये ते पाणी व्यवस्थित सोडलेलं आहे आणि पुन्हा उपयोग के लिए उपचारित, पुन्हा म्हणजे पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी ते पुन्हा शुद्धीकरण करून आणि वापर केला जातो. असं काही तुमच्या विद्यालयामध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये याचा पाण्याचा वापर होतो ते तुम्हाला
त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, की तुम्ही त्या सांडपाण्याचा वापर किंवा जे वापरलेलं पाणी आहे त्याचा तुम्ही पुनर्उपयोग कशा पद्धतीने करतात ते व्यवस्थित निवडून आणि त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा खालचं जे ऑप्शन आहे ते सुद्धा सारखंच आहे जवळपास. क्या विद्यालय में हाथ धोने के स्थानों के पास अपशिष्ट जल, ग्रे वाटर के सुरक्षित निष्पादन की कोई क्रियाशील प्रणाली उपलब्ध है? निम्न में से एक सर्वोत्तम विकल्प चुनिये. आता इथे सुद्धा सेम दिलेलं आहे. जे हँडपंप स्टेशन आहेत, तर मुलांच्या हात धुतल्यानंतरच्या त्या पाण्याचा तुम्ही उपयोग कशा पद्धतीने करतात? तर इथे असं दिलेलं आहे मी क्रियाशील सोखता गड्ढा में निष्पादित. तर शोष खड्ड्याचा वापर करून तिथे पाणी आम्ही सोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते ऑप्शन मी निवडलेलं आहे. तर तुमच्या शाळेसाठी तुम्ही जर किचन गार्डनसाठी त्याचा उपयोग करत असाल, तर निश्चितच तुम्ही ते ऑप्शन निवडू शकतात किंवा इतर काय ऑप्शन आहेत तिघ-चारी ऑप्शनपैकी एक तुम्ही कोणताही पर्याय तिथं निवडू शकतात. पुढे आहे सहजे और आगे बढ़े. या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पुढची जी टॅब आहे ती ओपन करायची आहे. पुढे बघा प्रोफाइल पूरी करेमध्ये काय आहे सर्वेक्षण शुरू करने के लिए प्रोफाइल पूरा करना आवश्यक है। क्या विद्यालय को एसवीपी 2016-17, एसवीपी 17-18, एसवीपी 21-22 और एसएचवीआर 25-26 में समग्र विद्यालय श्रेणी के अंतर्गत विभिन्न स्तरों पर मान्यता सर्टिफिकेट ऑफ मेरिट प्राप्त हुए है. स्वच्छ विद्यालय, सुंदर विद्यालय असा काही पुरस्कार याच्यापूर्वी ह्या वर्षी जे वरती नमूद केलेले आहे स्क्रीनवर ते वर्ष, तर तेव्हा कधी मिळालेला आहे का? जर मिळालेला असेल तर हा म्हणा, नसेल मिळाला तर नाही म्हणा. आणि ते ऑप्शन क्लिक करून पुढे सहजे और आगे बढ़े या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढे आहे क्या विद्यालय ने स्वच्छता एक्शन प्लान एसएपी विकसित और लागू किया है क्या? आता बघा एसएपी विकसित प्लॅन आपल्याला सगळ्यांना 100% हो म्हणायचं आहे. कारण आपण प्रत्येकाने ही माहिती भरलेली आहे आणि आपल्याला ती माहिती भरणं अनिवार्य होतं. म्हणून आपण सगळ्यांनी ह्या टॅबला हो म्हणायचं आहे. आता एस-ए-पी म्हणजे स्वच्छ विद्यालय हे आपण सगळ्यांनी शपथ घेतलेली आहे आणि ते प्रत्येकाने आपण त्याचा ॲक्शन प्लॅन सुद्धा बनवलेला आहे. म्हणून प्रत्येकाने या टॅबसाठी हो म्हणायचं आहे. पुढे आहे क्या विद्यालय को स्कूलों में जल स्वच्छता और स्वास्थ्य बनाए रखने के लिए मानक संचालन प्रक्रिया एसओपीएस की आवश्यकताओं की जानकारी है. याच्या खाली अधिक जानकारी के लिए यहाँ क्लिक करे. बघा ब्ल्यू एक लाईन दिलेली आहे. जर याच्याविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असेल तर याच्यावर आपण क्लिक करायचं आहे की नक्की एसओपीएस काय आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही सगळी प्रक्रिया कळणार आहे. आता बघा ही सगळी जी प्रक्रिया आहे तर हात धुवा दिवस जो आपण साजरा करतो तर त्याची इथे माहिती दिलेली आहे आणि ते आपण सगळ्यांनी ऑलरेडी हात धुवा दिवस 11 ऑक्टोबरला जो साजरा केला जातो तो आपण करतो आणि त्याची फोटो त्याची माहिती आपण सर्व अपलोड करतो. बघा इथे दिलेलं आहे सगळे. इथे आपल्याला दिलं आहे की हँडवॉश डे 11 ऑक्टोबरला हा दिवस साजरा केला जातो. तर आपण सर्व हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. याचे फोटो काढतो, प्रतिज्ञा घेतो आणि ते फोटो आपण वेबसाईटवर अपलोड सुद्धा करतो. आणि म्हणून प्रत्येकाने ह्या ऑप्शनला हा असं म्हणायचं आहे. कारण प्रत्येक शाळेने हा ॲक्शन प्लॅन केलेला आहे. बघा आपल्या समोर अशी स्क्रीन येते, की ज्याच्यामध्ये आपल्याला एस-ओ-पी-एस काय आहे, ही माहिती इथे आपल्याला दिसते. जर हवी असेल तर तुम्ही ही पी-डी-एफ डाउनलोड सुद्धा करू शकतात. आपण आपल्या पुन्हा वापस स्क्रीनवर आलेलो आहोत. आता मी आत्ताच सांगितलं एस-ओ-पी-एस आपल्याला हा म्हणायचं आहे आणि सबमिट करे या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा पंजीकरण सफल. आपलं जे रजिस्ट्रेशन होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे आणि आता आपल्या समोर सर्वेक्षण श्रेणी आता ह्या श्रेणींमध्ये आपल्याला काम करायचं आहे. या 6 श्रेणी आहेत.
त्याच्यात आहे जल, शौचालय, साबुन से हाथ धोना, संचालन एवं रखरखाव, व्यवहार परिवर्तन एवं क्षमता निर्माण आणि अजून एक याच्यामध्ये श्रेणी आहे. या श्रेणीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. खालची श्रेणी आहे मिशन लाईफ गतिविधी आहे. याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. बघा, याच्यात काही प्रश्न दिलेले आहेत. आता आपल्या समोर जी स्क्रीन आहे तिथे आपल्याला एक प्रश्न 09 म्हणजे जो जल हा भाग आहे त्याच्यामध्ये 9 प्रश्न असावेत. ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. शौचालय या भागामध्ये 10 प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आणि ती योग्य प्रकारे उत्तरं द्यायचे. साबुन से हात धुना याच्यात 6 प्रश्न आहेत, ज्याची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. संचालन एव रखरखाव याच्यात 13 प्रश्न आहेत. व्यवहार परिवर्तन एव क्षमता निर्माण याच्यात 8 प्रश्न आहेत आणि मिशन लाईफ गतिविधी याच्यात 12 प्रश्न आहेत. हे आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर द्यायचं आहे आणि हे सर्व जे 6 क्षेत्र आहे ते महत्वाचे आहेत. त्याच्याशिवाय त्याच्याच बाजूला फोटो अपलोड करे ही जी टॅब आहे तिथे आपल्याला फोटो अपलोड करायचे आहेत. आता बघा की कशा पद्धतीने इथे आपल्याला दिलेलं आहे की प्रत्येक जे क्षेत्र आहे तर प्रत्येक क्षेत्राचा फोटो अपलोड करायचा आहे आणि ते फोटो अपलोड केल्यानंतर मग आपली सगळी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे इथे आपण फक्त रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं हे बघितलं. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत, त्याचं स्पष्टीकरण कसं आहे आणि कोणते फोटो अपलोड करायचे, त्याचं किती साईज हवी म्हणजे किती MB पाहिजे किंवा किती KB पाहिजे, तर याचा सविस्तर आपण अजून एक पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. तरी आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचा व्हिडिओ येणारा आपल्याला लगेचच समजेल आणि SHVRचं आपल्याला सर्टिफिकेट मिळवण्यासाठी मदत होईल. अतिशय सोप्या सुटसुटीत पद्धतीने आपण हे सर्टिफिकेट मिळवणार आहोत. चला तर मग आता रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आपण सर्व मिळून अगोदर पूर्ण करूयात. तोपर्यंत धन्यवाद.